खोब्रागडे नगर येथील बेघरवासियांकडे शासनाचे दुर्लक्ष. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील वखार महामंडळाची जागा महापालिकेने खाजगी व्यक्तीला बीओटी तत्वावर वर्ग केली असून या जागेवर मोठी खाजगी इमारत निर्माण होत आहे. या जागेचे खोदकाम चालू असून या खोदकामामुळे खोब्रागडे नगरमधील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. या घरातील नागरिक बेघर झाले आहेत. त्यांच्या अन्नपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ही पडलेली घरे पाहून वर्षा प्रल्हाद खरे ही 25 वर्षीय दिव्यांग मुलगी मृत्यू पावली आहे. तसेच या बांधकामामुळे येथील नागरिक बेघर आणि भयभीत झाले असून बांधकाम बंद करण्यात येऊन या नागरिकांची घरे शासनाने बांधून द्यावीत अशी येथील नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे. सर, माझं नाव बंडू अंबादास सूर्यवंशी, राणा सातपळकर. आणि जे प्रसंग घडलेला आहे ते माझे मेवणे नाव वर्षा आणि खरे ते या ठिकाणी दररोज प्रमाणे आंघोळ करून बाहेर बसलेले असते. तिने हे प्रसंग इथं या ठिकाणी बसून तिने स्वतः पाहिलेला आहे. आणि ते घरामध्ये धावत आले आणि घरामध्ये इथं बेसूत पडले. बेसूत पडल्याच्या नंतर आम्ही तिला दवाखान्यामध्ये नेलेलं आहे. आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्यानंतर त्या मृत्यू हे घोषित त्यानं डॉक्टरने केलेलं आहे. ह्या घटनेचं म्हणजे हे एवढं जे बेकायदेशीर त्यानं काम केलेलं आहे ते 50 ते 70-80 फूट खोल खणलेलं आहे. त्या ठिकाणी आमचं एक कंपाऊंड आहे. कंपाऊंडच्या बाजूला जे एकदम ठिकाणी खोल खणल्यामुळे हे दरी कोसळलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या मुलीचा प्राण हे गेलेला आहे. आमचं काय म्हणजे ते अपंग आहे आणि अपंग आहे, जास्त वेळ ती पळू शकत नाही, जास्त वेळ उठू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा हे घात झालेला आहे. सर, मागणी म्हणजे ते आम्हाला तिचं जे काय असेल ते सरकारने जे काय आहे ते घडून द्यावं. म्हणजे काय ते मोबदला काय मिळावा त्या गरीब माणसाला. ते घराची परिस्थिती तुम्ही व्हिडिओ काढू शकता. जे काय असेल तुम्ही मिळून द्यावा हे आमची विनंती आहे. हो सर, आमचे अमर ऑपरेशन आहे आणि आम्ही सगळ्या गल्लीतील लोकांना सगळं तुम्ही विचारू शकता. हे जे घटना घडलेले अजून हे चिरफाड तुम्ही दृश्य पाहू शकता. आज इथं 8 इंच फाटलेले रात्रपासून आम्ही पाहत आहोत. हे 2 इंच फाटलेले आहे. आमच्या दरवाजे, चौकटी आणि संडास बाथरूम सदा कोसळलेले आहे. सर, तुम्ही हे सरळ कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता. सर, संबंधित अधिकारी कर्मचारी कोणी भेट दिली आपल्याला? तर आम्हाला अजून कोणी भेट दिलेली नाही आहे, कारण इलेक्शनचा टाइम होता आणि आज निकाला टाइम आहे. आम्हाला कोणी अजून भेटलेलं नाही आहे त्या ठिकाणी. सरकारने कुठल्याही मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आपण नाही, काय आम्ही डेड बॉडी उचलणार नाही. सर, आम्ही जोपर्यंत आम्हाला काय ते याचा मागणीबद्दल काय मिळत नाही तर डेड बॉडी आम्ही उचलणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही. हा, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तर आम्हाला काहीतरी मदत अंत्यसंस्कार आम्ही करणार नाहीत. हे आमची विनंती आहे. सर, आतापर्यंत किती घरांचं म्हणजे नासूक झाली? कमीत कमी इथून एवढ्या 9-10 लोकांचं नासधूस झालेले. कमीत तुम्ही पाहू शकता ते 70 ते 80 फूट तिथं खोल खणलं गेले आहे. हे गोदाम आहे. गोदामाच्या बाजूला खोल दरी खोदल्यासारखी खोदलेली आहे आणि त्याचं ते काम त्याने व्यवस्थित केलेलं नाही. त्याच्यामुळे आमचे हे मृतदेह आमच्या घरामध्ये आज पडलेला आहे. आम्ही त्याचा काय निर्णय लावा आमची ही विनंती आहे. बस. मी जयदीप सुभाष पैठणे, राहणार खोब्रागडे नगर. मागील 2 वर्षापासून आम्ही सातत्याने महापालिका जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे सातत्याने आम्ही मागण्या केल्या होत्या की आम्हाला एक मुख्य रस्ता द्या, रस्त्यानंतर एक विहारासाठी जागा द्या, अभ्यासिकेसाठी जागा द्या. आम्ही प्रत्येक वेळेस गिरीश कदम आणि अभिजित राऊत सरांना दरवेळेस भेटायला गेलो, बोलायला गेलो. दरवेळेस ते सांगायचे की बा तुम्ही आमच्याकडे येऊ नका, नगरपालिकेकडे जा. नगरपालिकेकडे गेले की ते सांगायचे की बा आम्ही करार जिल्हा अधिकाऱ्यासोबत केलेला आहे, तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना बोला. हे दोघं आम्हाला एकमेकाकडे ढकलायचे. पुन्हा काम सुरू होण्याच्या अगोदर त्यांना सांगितलं की सर इथं काम सुरू व्हायले, आम्ही अडवतो. तर त्यांनी काय केलं की आम्ही ते काम होऊ देणार नाही म्हणून आम्हाला सांगितलं. पुन्हा पोलीस प्रशासनाचं बळ वापरून आम्हाला त्या जागेवरून हटवण्यात आलं. हटवल्यानंतर छोट्या छोट्या तक्रारी केल्या की बाबा आमच्या भिंती ढसळायल्यात, आमच्या घराला खड्डे पडायलेत. त्याच्यावर सुद्धा शासनाने कानाडोळा केला आणि लक्ष दिलं नाही. पुन्हा एक अशी घटना घडली की अचानकपणे सगळे लोक मतदानाच्या तयारीत असताना एक प्रसंग असा घडला की घराला भेगा पडल्या म्हणून आम्ही गिरीश कदम सरांना फोनवर कॉल केला, मेसेज केला. त्यानंतर जिल्हा अधिकारी राहुल किर्डिले सरांना पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज केले. मेसेज केल्यावर सुद्धा ते आमच्याकडे लक्ष दिलं नाही. रात्री 7 वाजता जिल्हा अधिकारी आणि
आयुक्त हे दोघे आमच्या भेटीला आले. त्यांनी तिथेही कुठला निर्णय घेतला नाही आणि फक्त सांगितलं की आम्ही हे काम बंद करतो. पण आणखी ते कामाचं कुठलं काय हे केलंय त्याच्यावर काही प्रसंग आम्हाला आले नाहीत. त्याच्यानंतर जी एक अपंग मुलगी होती जी घरामध्ये अडकली होती, ती अडकल्यानंतर काढायचं कसं हा प्रश्न होता. थोडीशी खोब्रागडे नगरच्या युवकांनी हिंमत केली आणि त्या प्रसंगातून तिला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर ती घाबरल्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि तिला दवाखान्यात नेण्यात आलं होतं. दवाखान्यात नेल्यावर कळालं की तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ती मुलगी मृत्यू पावली. तिच्याकडे पाहण्यासाठी सुद्धा कोणी प्रशासन आलं नाही. कुठले सामाजिक किंवा राजकीय लोकांना याची दखल घेतली नाही. आणि या जागेचा चेहरा जरी केतन नागडा असेल, याचे मुख्य आरोपी संतूक हंबर्डे आहेत आणि त्याच्यानंतर आणखी 2 माणसं वेगळे आहेत. हे प्रशासनाने त्याच्यावर सखोल चौकशी करून त्यांना 302 गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि जे काही आमचे खोब्रागडे नगर वासियांचे प्रश्न आहेत हे जिल्हा प्रशासनाने मोकळे करून देण्यात यावे. सर, आता आमची मागणी अशीच आहे की हे जे काही ही हानी झाली त्याबद्दल सरकारनं जरा लक्ष देऊन आमच्या ह्या न्याय द्यावा. अर्चना रोकडे. हां, बरं, ठीक आहे. माझं नाव अर्चना रोकडे आहे आणि मी खोब्रागडे नगर नंबर 2 मध्ये राहते. परवा जो अपघात झालेला आहे इथं अवैधरित्या बांधकाम चालू केलेलं आहे. त्या बांधकामामुळे आज इथल्या वस्तीतल्या 8 लोकांची घरं पडलेली आहेत. आणि त्या 8 घरं पडताना एक मुलगी होती जी अपंग होती, तिने तिच्या उघड्या डोळ्यांनी ही घटना पाहिलेली आहे. आणि ती घटना पाहताना तिला तिथून धड पळता पण नाही आलेला आहे आणि ती घरातच अडकून राहिली. आणि तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलेला आहे. इथं गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे. शासन काय करते? प्रशासनाला जाग कधी येणार आहे? अजून इथं 8-10 लोक मरून पडल्यावरती त्यांना जाग येणार आहे का? प्रशासनाने का पाठ फिरवलेली आहे? त्याचं उत्तर मला प्रशासनाने द्यावे ही माझी मागणी आहे. आणि इथल्या रहिवाशांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कोणी भेट दिली नाही, कोणीही भेट दिलेली नाही आतापर्यंत. आपले जे आम्ही प्रशासनाला लेखी स्वरूपात मांडलेले आहेत, प्रशासनाला याची पूर्ण जाणीव आहे. त्यांनी त्या मागण्या वाचल्या नाही वाचल्या का मान्य केलं नाही मिळालं आमच्याला काहीही आम्हाला उत्तर देण्यात आलेलं नाहीये. हे सगळं आमचे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडतोय आणि आम्हाला न्याय हवाय एवढं तुम्हाला सांगतोय आम्ही. मुलीचा अंत्यसंस्कार कधी करणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि आमचे प्रश्न सोडवले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह अंत्यविधी करणार नाही. नांदेड वाघाळा महानगरपालिकेचं इलेक्शन चालू होतं आणि इलेक्शनच्या अगोदर ही घटना घडली. आपण कालच्या मतदानावर काय बहिष्कार टाकला का? नाही, आम्ही बहिष्कार टाकला नाहीये. टाकलं होतं का? बहिष्कार ते टाकला live आहे ना? मतदान केलं ना सर्वांनी? हा. संध्याकाळी 5 वाजता बोलणी झाली. त्याच्यानंतर मग 5 ते 7 पर्यंत आमच्या प्रभागाचं मतदान झालं. बरं, हे